नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बघूया धागा कसा विणायचा. लहान मुलांच्या गळ्यात धागा वगैरे घालायचा असला, ज्योती असो, रुद्राक्ष असो, काही घालायचं असलं तर ते कसं विणलेलं नसलं तर पूर्ण गोल गोल फिरतं आणि तेच विणून जर घातलं आपण तर ते एकाच जागी राहतं, मानेखाली येत नाही. किंवा हातात रुद्राक्ष वगैरे घालायचा आहे तर ते रुद्राक्ष सुद्धा पूर्ण हाताला गोल फिरतो. तर आपण असं करूया, धागा विणून त्याच्यात घालूया. बघा, धागा बांधून घेतला आणि काहीच नाही, गाठीमधून दुसरा धागा काढून घेतला, एक आडी मारून. बघितलं, अर्धा विणून घेतला, त्यात रुद्राक्ष घातला आणि राहिलेला अर्धा पुन्हा विणला. एक आडी मारली आणि त्यातून धागा ओढत गेले. आपल्याला जर असं वाटत असेल की खरंच खूप सैल होत आहे तर टाईट टाईट गाठी मारत जायच्या, ते घट्ट होतं. आणि जितकं ढिलं केलं तितकी साखळीसुद्धा ढिली येते. बस साखळी करायची आहे. जसं आपण लोकर वगैरे विणतो तसंच धाग्याची साखळी बनवायची आहे आणि फिट्ट फिट्ट करत जायची आहे. रुद्राक्ष घालू शकतो आतमध्ये, एखादा डायमंड वगैरे घालू शकतो, काही घालू शकतो. बघा, झालंसुद्धा तयार. 5-10 मिनटात तयार होईल असं हे हातात घालायला किंवा गळ्यात घालायला धागा तयार होतो. बाय मंडळी.